गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. बॅक टू वर्क, बॅक टू पवेलियन. प्रियंका ऑफिसला चालली. आज मंगळवार आहे. आज तारीख किती आहे? 12 मे 2026. मी चाललोय जिमला. उद्या माझ्या भावाचा बर्थडे. उद्या प्रियंकाच्या भावाचा बर्थडे. प्रियंकाला सोडून मी जातो तसंच जिमला. पुढे गेली प्रियंका तिकडे, तर बायपासला मी जातो जिमला. आज बऱ्याच दिवसानंतर जिमला गेलो. एक आठवड्याचा गॅप पडला होता, त्यामुळे सगळं लाईट वर्कआउट केलंय. जास्त हेवी वेट नाही घेतलं. हा आठवडा पूर्ण एकदम ऑल मसल एक्सरसाइज करायचे. मग इतर वेळेस आपण एक एक मसल टार्गेट करतो, पण या आठवड्यात थोडंसं लाईट वेट चिल करायचं. म्हणजे कसं बॉडीला रुटीन मध्ये यायला थोडा टाइम लागतो ना. युवन बोल. खोटं बोलायचं. बोल ना आता. ए ए खोटं बोलायचं. कॉफी करायची. बघितलं का? शिकला. खोटं बोलायचं नाही बरं का. मित्रांनो, आता 12 वाजलेत. मी कामाला बसलोय. आज घरूनच काम स्टार्ट केलंय. कारण कसं आहे की प्रियंका ऑफिसला गेली, आपले बहीण आणि भाची कंपनी पण घरी आहे. म्हटलं आज घरून काम करू. तर एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले सुट्टी घेतली होती. आणि आता एवढे मेल्स आलेत, पेंडिंग कामं एवढी आहेत ना. डेंजर. आता सगळे मेल वाचायचे, सगळ्या मेलला रिप्लाय द्यायचा आहे. आपण सुट्टीवर असताना लोकांनी मेसेज केलेले असतात, त्यांना रिप्लाय द्यायचा आहे. ही सगळी कामं असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा सुट्टीवर जाता ती कामं पेंडिंग असतात. काही अर्जंट कामं असतात, ते तुमच्याशिवाय पण होतात. असं नाही की तुम्हीच पाहिजे, पण काही कामं जी तुम्हालाच करावी लागतात. ट्रेनिंग्स असतं, रेकॉर्डिंग असतं, ते सगळं बघायला लागतं. आणि असं आहे, काही डेडलाईन असतात, त्या मिस झालेल्या असतात. आता परत काय करायचं ते पण एक विचार करावा लागेल. जसं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तसं नसतं. तसं आपण एखाद्या कामाला गेलो ना, अरे सर आज सुट्टीवर आहे, उद्या या. तिथं निवांत असतं गव्हर्नमेंटचं सगळं काम. तसं प्रायव्हेटचं नसतं. तुम्ही जेव्हा जाता तुम्हाला ते करावंच लागतं. मे बी इन जनरल बोलत असेल मी, डिपेंड्स. आता बघूयात काय काम आहे आपलं पेंडिंग. लेट्स चेक ऑल मेल्स. हॅलो गाईज, जेवण करतो आम्ही आता. 1:15 वाजले. मावशीन त्या कुठे गेल्या? आलं नाही अजून. अरे आमरस पण आहे का? काय रे आमरस? म्हणजे थोडासा स्वीट डिश. वाटी आणू का? मी आणतो वाटी. 2. आणि भाजी काय आहे? भाजी तुरीची भाजी आवडत नाही का रे तुम्हाला? का रे? आमची आई किती भारी करते बघ. मला आवडती बाबा. चुरून खायची तुरीची भाजी. मम्मी म्हणजे आजीला वाटते. हा, आजी भारीच करते. कोणी घेतला बॉल तुला? कोणी आणलाय? हे कोणी लावला क्लिप तुला? माऊस नाही घ्यायचा बरं का. इथं काय लागलं रे बाळा तुला? इव्हन गोव्यात पडला 2-3 वेळा, तिथं नाही लक्षात आलं. इथं आल्यावर लक्षात आले. त्याला खपली आली ना. अरे बीचवर पडत होता नुसता. काय पडलं दाखव. काय ते? कोणाचा क्लिप आहे? दीदीला दे जा. समू दीदीला दे जा. दीदीला दे ना. हा बॉल कोणी आणला? डोक्याला मी पाव आणायला चाललोय चंदननगरला. आज आहे पावभाजीचा बेत.
तर म्हटलं पावभाजी खायची आहे. प्रियंकाला बऱ्याच दिवसापासून खायची होती आणि आता सगळेजण आलेत घरी. आम्ही कालच भाजीपाला घेऊन आलो, पावभाजीचं सामान आणले. तर आता आम्ही पाव आणायला चाललोय. पाव घेतले, आता जाऊयात घरी. इथं भाजीपाला नाही मिळाला, बंद आहे. आता आपल्याला शोधायला लागेल कुठे आहे मिळतंय गाजर आणि बीट. कॉफी आहे ती, तुला नको. अरे कॉफी नसती प्यायची लहान मुलांनी. हा, खाऊ करते आजी, खाऊ. गाईज पाव भाजायचं काम चाललंय प्रियांकाचं इथं. कट करून देऊ का मी? ते अख्खे भाजले. हे बघा इथं पावभाजी रेडी आपली. कांदा कापलाय, पाव आहेत. घेऊ का? चलो गाईज जेवायला घेऊ आता. गाईज गरमागरम पाव भाजी, कांदा लिंबू. हा, तुला काय पाहिजे? हे बघ हे बघ हे बघ, असा पाव घ्यायचा, थोडा कांदा टाकायचा. मस्त झाली पावभाजी. आय लाईक इट. प्रियांका इथं झोपली आहे. मोदी सरकारने जी अनाउन्समेंट केली त्याच्याबद्दल काय वाटते? सगळ्यात खुश झाली प्रियांका त्या दिवशी. वर्क फ्रॉम होम मिळणार आहे. काय वाटतं? त्याची काही गॅरंटी नाही आहे. हायब्रिड होऊ शकतं. म्हणजे आता जसं आम्हाला 3 दिवस आहे, तर इन्स्टेड ऑफ 3 days लाईक दे कॅन मेक 2 days or 1 day असं होऊ शकतं. टोटली वर्क फ्रॉम होम म्हणजे कमी कमी झालं तरी चांगलं आहे ना तुमच्यासाठी. जर तुम्हाला 12 दिवस जावं लागतं महिन्यातून, तर 6 दिवसच जायला लागणार ना. चांगलं आहे, कारण छान आहे. प्रियंकासाठी चांगलं आहे, कारण तिला डिस्टन्स आहे 30 ते 32 किलोमीटर खराडीपासून. त्यामुळे आणि माझं जवळच ऑफिस, त्यामुळं वर्क फ्रॉम होम हायब्रिड बेस्ट ऑप्शन आहे. हायब्रिड म्हणजे जास्त पण नको, आठवड्यातून 1 ते 2 दिवस बास, मॅक्सिमम 3 दिवस घरून काम करायचं. म्हणजे कसं ऑफिसचा पण टच राहतो आणि घरची पण कामं होतात. तर 2 दिवस आठवड्यातून बेस्ट पॉलिसी आहे. मोदी सरकारने डायरेक्ट ही पॉलिसी अप्लाय करायला पाहिजे, पण शेवटी डिसिजन कंपन्यांचा असतो. हा, आता ते काय आता TCS वाल्यांसाठी तर किती खुशखबर असेल ही. TCS मध्ये 5 दिवस जायला लागतं आठवड्यातून, म्हणजे त्यांना 100% ऑफिसला जायला लागतं. त्यांच्यासाठी तर खूप बिग न्यूज आहे. बिग न्यूज म्हणजे मोदींचे त्यांनी आता पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे TCS वाल्यांनी. आजीला म्हणावं काय हालचाल आहे. आजीला कॉल केला होता, म्हणलं बरं आहे. तर असं आहे, सोनं पण घेऊ नका म्हटले. खरीदो. असं पण स्ट्रॅटेजी असेल की बाबा सोन्याचे बाजार कमी होतील, मग कोणीच खरेदी नाही करणार, मग ते रेट कमी होईल. मे बी सोनारांची स्ट्रॅटेजी असेल किंवा मोदी सरकारची पण स्ट्रॅटेजी असेल. नाही, ती इकॉनॉमी आपली जे रुपीज आहे ना ते घसरलं आहे डॉलरच्या कम्पेअर. ते अजून घसरावं नाही, त्यामुळे चाललंय. हा, आता काय सोन्याची किंमत कमी व्हायला पाहिजे. यार एवढं कुठं सोनं महाग असतं का? हो ना. एवढं महाग करून ठेवले, सर्वसामान्य माणसाने घ्यायचं का नाही? तर चला, आपल्याला काय आधी पण घेत नव्हतं आपण सोनं, आता पण नाही घेत. आपल्याला काय सोन्याचा एवढा फरक पडला नाही. मध्ये खेळतो बाबा. येस, झालेले आहेत 11 वाजले ते बघा. आमचं पाखरू आलंय वाटतं. आजचा ब्लॉग आपण इथंच संपू. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. विवांची एक झलक दाखवून आजचा ब्लॉग संपवतो. कोण आलं इथं? बाय कर. बाय, गुड नाईट. बाय कर. बाय बाय विवान बोल. बाय, गुड नाईट. गुड नाईट.